पिंपरी चिंचवडच्या मोरवाडीतील एक उच्चभ्रू सोसायटी. या सोसायटीतलं एक सीसीटीव्ही फुटेज गेल्या 2 ते 3 दिवसांपासून व्हायरल होतंय. यामध्ये एक 17 वर्षांचा मुलगा एका व्यक्तीवर धारदार शस्त्रानं वार करतो. यावेळी त्याची आई सुद्धा तिथे असते, पण ती सुद्धा आपल्या मुलाला थांबवत नाही. उलट हल्ला झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबासोबत ती वाद घालत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं. त्यानंतर जखमी झालेल्या व्यक्तीच्या पत्नीनं पोलिसात धाव घेत हल्ला करणारा मुलगा आणि त्याच्या आईविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला. ही दोन्ही कुटुंब सोसायटीत शेजारी राहतात. 10 जूनच्या रात्री तक्रारदार महिला आणि तिच्या पतीनं संबंधित मुलगा थुंकल्याबद्दल त्याला जाब विचारला. यावरून त्यांच्यात वाद झाला आणि याच किरकोळ वादातून या मुलानं त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती सुरुवातीला पोलिसांकडून देण्यात आली. पण आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली असून मुलाच्या वडिलांनी तक्रारदार महिला आणि तिच्या पतीवर गंभीर आरोप केलेत. त्यांच्याकडून आपल्या कुटुंबाला गेल्या 5 वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक त्रास होत असून त्यांनी आपल्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप मुलाच्या वडिलांकडून करण्यात आलाय. इतकंच नाही तर या कुटुंबाकडून आरोपी मुलाला बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झालाय. मोरवाडीच्या या सोसायटीत नक्की काय घडलं, मारहाणीला सुरुवात कोणी केली आणि दोन्ही बाजूनं एकमेकांवर करण्यात आलेले आरोप काय, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. पिंपरीच्या मोरवाडीतील रेणुका गुलमोहर ही उच्चभ्रू सोसायटी. या सोसायटीतल्या 7व्या मजल्यावर उभळेकर कुटुंब आणि कदम कुटुंब एकमेकांच्या समोरासमोर राहतात. या दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद आहेत. त्यामुळं दोन्ही कुटुंबांमध्ये अनेकदा किरकोळ भांडणं झाल्याचं सुद्धा समोर आलं होतं. पण बुधवार 10 जूनच्या रात्री या दोन्ही कुटुंबातला वाद विकोपाला गेला. योगेश उभळेकर यांचा 17 वर्षांचा मुलगा आणि त्यांचे शेजारी संतोष कदम आणि त्यांच्या पत्नी लिफ्टमधून जात होते. तेव्हा त्यांच्या मजल्यावर लिफ्ट शेजारी असलेल्या शू रॅकवर थुंकणं, कचरा टाकणं याबद्दल कदम दाम्पत्यामध्ये बोलणं सुरू होतं. याबद्दल त्यांनी संबंधित मुलाला प्रश्न विचारला. यातून त्यांच्यात वाद सुरू झाला. लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर सुद्धा हा वाद वाढला. त्यानंतर पुन्हा कदम दाम्पत्य बाहेर जात असताना संबंधित मुलगा आणि त्याची आई बाहेर उभी होती. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली. दोन्ही बाजूनं वाद सुरू असताना या मुलाला राग आला आणि त्यानं आपल्या घरातून चाकू आणून 51 वर्षांच्या संतोष कदम यांच्यावर 3 ते 4 वेळा वार केले. यावेळी त्याच्या आईनं त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट ती कदम दाम्पत्याशी वाद घालत होती. कदम कुटुंबीय घरात गेल्यानंतर सोसायटीतले काही लोक तिथं आले. त्यांच्याशी मुलाची आई काहीतरी बोलत होती, तर मुलगा सुद्धा रडत रडत त्यांना काहीतरी सांगत होता. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्यानंतर संतोष कदम यांच्या पत्नी स्नेहा यांनी संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन गाठत उभळेकर मायलेका विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. संतोष कदम हे जखमी झाल्यानं त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलगा आणि त्याच्या आईवर BNSच्या कलम 109 नुसार जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा दाखल केला. महिलेला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं, तर मुलाची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली. या घटनेबाबत पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी माध्यमांना माहिती दिली. कदम आणि उभळेकर या दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या 2-3 वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद होत आहेत. या वादातून 2 वर्षांपूर्वी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा सुद्धा दाखल होता. लिफ्टमधून प्रवास करत असताना शू रॅकवर थुंकणं, कचरा टाकणं यावरून वाद झाला आणि त्यातून मुलानं हल्ला केला, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त हिरे यांनी दिली. यानंतर लिफ्टमधल्या किरकोळ वादातून मुलानं दाम्पत्यावर चाकू हल्ला केल्याच्या बातम्या यायला लागल्या. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. संतोष कदम आणि त्यांच्या कुटुंबाला पीडित कुटुंब म्हणून सहानुभूती मिळायला लागली. पण या सगळ्यानंतर या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला, तो आणखी एका सीसीटीव्ही फुटेजमुळे. या फुटेजमध्ये संतोष कदम आणि स्नेहा कदम संबंधित मुलाच्या अंगावर धावून गेल्याचं दिसतं. तसंच त्यांच्या मुलीनं सुद्धा मुलावर चप्पल उगारली. तेव्हा मुलगा त्यांना हातवारे करून घरी जा सांगत काहीतरी बोलत होता. पण यानंतर कदम कुटुंबियांचा राग अनावर झाला आणि संतोष कदम, स्नेहा कदम आणि त्यांच्या मुलीनं संबंधित मुलाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्या मुलीकडून मुलाला लाथाही घालण्यात आल्या. मुलगा प्रतिकार करत असल्याचं बघून संतोष यांनी त्याचा गळा धरला. सुरू असलेला हा सगळा गोंधळ आणि आरडाओरडा ऐकून इतर शेजारी बाहेर आले. तेव्हा मुलाला ढकलून देत कदम बाजूला झाले. यावेळी मुलाची आई घरी नव्हती. तेव्हा शेजाऱ्यांनी आपल्याकडच्या चावीनं घर उघडून देत मुलाला घरात पाठवलं. तसंच कदम कुटुंबियांची सुद्धा त्यांनी समजूत घातली आणि त्यांना शांत करून घरात पाठवलं. शेजाऱ्यांच्या मध्यस्थीनं हा वाद मिटल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं. पण ही मारहाण 10 जूनच्या रात्री 8 वाजून 5 मिनिटं
ते 8:08 दरम्यान घडल्याचं फुटेजवरून दिसून येत आहे. तर मुलानं केलेला हल्ला हा 8:17 ते 8:19 दरम्यान घडल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधल्या टायमिंगवरून स्पष्टपणे दिसून येत आहे. याचाच अर्थ आधी कदम कुटुंबियांकडून मुलाला मारहाण करण्यात आली आणि नंतर मुलाची आई आल्यानंतर पुन्हा वाद झाला, तेव्हा रागाच्या भरात मुलानं त्यांच्यावर हल्ला केल्याचं फुटेजमधल्या वेळेवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळं दोष फक्त मुलाचा आणि त्याच्या आईचा नसून कदम कुटुंबियांनीच मारहाण करून वादाला सुरुवात केल्याची चर्चा व्हायला लागली आहे. याबाबत जखमी संतोष कदम यांच्या पत्नी स्नेहा कदम यांनी सुद्धा माध्यमांना नक्की काय घडलं ते सांगितलं. 10 जूनच्या रात्री मी आणि माझे पती शांतपणे लिफ्टमधून घरी येत होतो, तेव्हा लिफ्टमध्ये उभळेकर यांचा मुलगा सुद्धा होता. त्यावेळी आम्हा दोघा नवरा बायकोत सोसायटीतल्या अस्वच्छतेवरून चर्चा सुरू होती, पण त्यात संबंधित मुलानं हस्तक्षेप केला. तेव्हा आम्ही तुझ्याबद्दल बोलत नाही, हा आमच्यात विषय चाललाय असं मी त्या मुलाला सांगितलं होतं. पण त्या मुलानं आम्हाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर माझ्या मुलींबद्दल तो घाणेरडं बोलायला लागला. त्यानं माझ्या वडिलांवर घाणेरडे आरोप केल्यावर माझा राग अनावर झाला आणि आमच्यात झटापट झाली. त्यावेळी त्यानं माझ्या मुलीला तुला आणि तुझ्या फॅमिलीला संपून टाकेन अशी धमकी दिली आणि आमच्यात वाद वाढला. नंतर शेजारच्यांच्या मध्यस्थीनं तो वाद मिटला होता. आम्ही आपापल्या घरी गेलो असं स्नेहा यांनी सांगितलं. पण त्याचबरोबर स्नेहा यांनी पुढे असंही सांगितलं की उभळेकर कुटुंबियांनी मागच्या वेळी आमच्या विरोधात पोलीस तक्रार दिली होती, त्यामुळे हे लोक पुन्हा आमच्या विरोधात पोलिसात तक्रार देतील असा विचार आमच्या डोक्यात आला. त्यामुळं आधी आपणच जावं आणि पोलीस तक्रार करावी, यासाठी आम्ही दोघं नवरा बायको घराबाहेर पडलो. तेव्हा नेहमीप्रमाणे उभळेकरांची पत्नी समोरच उभी होती. नेहमीप्रमाणे तिनं आम्हाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. तेव्हा आम्ही बाहेर जातोय असं तिला सांगितलं. पण आम्ही निघत असताना तिचा मुलगा तिथे आला. त्यानं हातात ग्लोव्ज घातलेले होते आणि त्याच्या हातात सुरा होता. त्यानं माझ्या पतीवर मागून वार केला. त्यानं पाठीवर आणि डोक्यावर 3 ते 4 वार केले, ज्यात माझे पती जखमी झाले. तो मला आणि माझ्या मुलींना सुद्धा मारण्याच्या धमक्या देत होता. तो माझ्यावर हल्ला करणार तेव्हा तो वार माझ्या पतीनं स्वतःच्या अंगावर घेतला. इतकं होऊन सुद्धा त्याची आई त्याला पाठीशी घालत होती. मी बाहेर येऊन माझ्यावर हल्ला करता यावा यासाठी ती मला सारखी शिव्या देत होती असं स्नेहा कदम यांनी सांगितलंय. दरम्यान या सगळ्यावरून उभळेकर कुटुंबियांवर स्नेहा कदम यांनी गंभीर आरोप सुद्धा केलाय. त्या मुलानं ग्लोव्ज घालून आमच्यावर हल्ला केला, तसंच हल्ला होत असताना त्याच्या आईनं त्याला अडवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. याचाच अर्थ हे सगळं त्यांनी ठरवून केलं होतं. आमच्या संपूर्ण कुटुंबाला संपवायचा उभळेकर कुटुंबानं मिळून कट रचला होता. हल्ल्यानंतर मुलाच्या आईनं त्याच्या हातातले ग्लोव्ज लपवले. त्यानंतर ते दोघं लिफ्टमधून खाली गेले. लिफ्टमध्ये सुद्धा तिने कदमांनी माझ्या मुलाला मारल्याचा आरडाओरडा करत नाटकं केली. खाली तिचे पती योगेश उभळेकर हे गाडी काढून तयार होते. नंतर हे तिघे जण गाडीत बसून निघून गेले. माझ्या पतीच्या पाठीवर 6 टाके, डोक्यावर 12 टाके आणि कमरेवर 6 इंच खोल जखम झालीये. त्यामुळे हा हल्ला फक्त क्षणिक रागातून झालेला नाही, तर हा प्री प्लॅन्ड हत्येचा प्रकार आहे असा आरोप स्नेहा कदम यांनी उभळेकर कुटुंबावर केलाय. पण यासोबतच आता मुलाचे वडील योगेश उभळेकर यांनी सुद्धा व्हिडिओमधून आपली बाजू मांडली आहे. गेली 5 ते 6 वर्ष आमचे शेजारी संतोष कदम यांच्या कुटुंबियांकडून आम्हाला मानसिक त्रास होतोय. त्यांच्याकडून आम्ही दोघं, आमचा मुलगा आणि 7 वर्षांच्या मुलीला अनेकदा शिवीगाळ करण्यात आली आहे. 10 जूनला माझ्या मुलाला एकटं बघून कदम कुटुंबानं त्याला बेदम मारहाण केली. त्याला घरी घेऊन जाऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला, पण शेजाऱ्यांनी दार उघडल्यामुळं तो वाचला. त्यांच्याकडून असा त्रास आम्हाला सारखा होत असल्याचा आरोप योगेश उभळेकर यांनी कदम कुटुंबावर केलाय. या प्रकरणात उभळेकर यांनी सुद्धा कदम कुटुंबाविरोधात तक्रार दिली आहे. दोघांच्याही तक्रारींवरून संत तुकारामनगर पोलिसांकडून दोन्ही कुटुंबांविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांकडून सध्या सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि दोन्ही कुटुंबांच्या तक्रारींची पडताळणी करण्यात येते. या घटनेमागील नेमकं कारण काय, वादाची सुरुवात कशी झाली, कोणी केली आणि या हल्ल्याला जबाबदार कोण, याचा सखोल तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. दरम्यान संतोष कदम यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. पण पिंपरी चिंचवडच्या मोरवाडीत घडलेल्या या घटनेवरून आता एकच खळबळ उडाली आहे. उभळेकर यांनी कदम यांच्यावर आरोप करताना आपल्या मुलानं केलेल्या हल्ल्याचा उल्लेख टाळलाय, तर स्नेहा कदम यांनी हत्येचा आरोप केला, पण आधी आपली मुलासोबत किरकोळ झटापट झाल्याचं सांगितलंय. पण ती फक्त झटापट नसून बेदम मारहाण असल्याचं सीसीटीव्ही मधून स्पष्ट होतंय. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणात कोणाला काय शिक्षा देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान सोसायटीतले किरकोळ वाद हे सामंजस्यानं सोडवावेत किंवा वेळ आली तर पोलिसांची मदत घ्यावी.
पण हे वाद जीवघेणे होणार नाही याची प्रत्येक सोसायटीतल्या रहिवाशांनी काळजी घ्यावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. मोरवाडीत घडलेल्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? यात चूक नक्की कोणाची? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.